नमस्कार सर. नमस्कार. आंतरराष्ट्रीय महिला दिन येतोय 8 मार्चला. हो. आशा फाउंडेशन तर्फे काय कार्यक्रमाचे आयोजन? अरे सुंदर कार्यक्रम आम्ही हातात घेतलाय. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आशा फाउंडेशन तर्फे आम्ही आशा गौरव पुरस्कार वितरित करायचं ठरवलंय. आशा गौरव पुरस्कार वितरित तर करतोय, पण आशा गौरव पुरस्कार म्हणजे नक्की काय? नक्की. आशा गौरव पुरस्कार हा एकल पालक व अनाथ असलेल्या मुली आणि महिलांना आम्ही देण्याचं ठरवलंय. आता आशा गौरव पुरस्कार तर आपण देतोय, पण त्याचं स्वरूप काय आहे? किती पुरस्कार आहेत? किती मुलींना देतोय? नक्की. आशा गौरव पुरस्कार हा ज्या मुली एकल पालक आहेत किंवा अनाथ आहेत यांच्यासाठी आहे, ज्या वयाच्या 10 वर्ष किंवा 21 वर्ष वयोगटातल्या आहेत आणि विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी खूप उत्तुंग असं काम केलंय, त्या मुलींसाठी आम्ही आशा तेजस्विनी पुरस्कार देतोय. आणि ज्या महिला ज्यांनी त्यांच्या बालपणामध्ये आई किंवा वडील किंवा आई वडिलांचं छत्र हरवल्यानंतरही त्या संघर्षमय स्थितीमध्ये पण आयुष्याच्या उत्तुंग अशा भरारी घेतली आहे, त्या स्त्रियांसाठी आशा स्वयंसिद्धा पुरस्कार देतोय. पण आशा गौरव पुरस्कार हा महाराष्ट्राला पूर्ण देतोय का स्पेसिफिक जिल्ह्यांना देतोय? आशा गौरव पुरस्कार हा आम्ही सध्या आशा फाउंडेशनचं जे काम आहे, जे सातारा जिल्ह्यात आणि रायगड जिल्ह्यात आहे, याच्यामधून आम्ही त्या तेजस्विनी आणि स्वयंसिद्धा शोधतोय. त्या प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही दोघी जणींना घेतोय आणि त्याद्वारे ह्या पहिल्या आशा गौरव पुरस्काराचे वितरण होईल. पण जसं जसं आम्ही पुढे जाऊ आणि ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आमचं कार्यक्षेत्र वाढेल तसं तसं विभागवार होईल आणि नंतर महाराष्ट्राच्या पातळीवरती म्हणजे महाराष्ट्रातल्या संपूर्ण 36 जिल्ह्यांमधून त्या 72 तेजस्विनींना आणि त्या स्वयंसिद्धांना आम्ही महाराष्ट्राच्या ह्या पटलावरती घेऊन येऊ आणि येत्या काळामध्ये हा आशा गौरव पुरस्कार त्या 72 तेजस्विनी आणि स्वयंसिद्धांच्या मार्फत या समाजाला प्रेरणा देईल, असे काम आम्ही हातात घेतलंय. नक्कीच. म्हणजे आशा फाउंडेशन तर आपलं कार्य करतच आहे, पण आशा गौरव पुरस्कारानिमित्त अशा काही मुलींची दखल घेतली जाईल ज्यांची नावे कुठेच नाहीयेत. हो. एकल पालक आहेत किंवा अनाथ मुली आहेत. हो. नक्कीच. आपण काय आवाहन कराल सगळ्यांना, की या पुरस्कारासाठी काय सहकार्य पाहिजे? माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, की आपल्या माहितीमध्ये असलेल्या अशा एकल पालक किंवा ज्या अनाथ मुली आहेत किंवा अशा महिला आहेत ज्यांनी आपल्या लहानपणी आपलं आईवडिलांचं छत्र हरवल्यानंतरही खूप उत्तुंग असं यश संपादन केलंय, त्या सर्वांची माहिती तुम्ही आशा फाउंडेशन पर्यंत पोहोचवावी, जेणेकरून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांना या समाजाच्या मध्यपटलावरती घेऊन येऊ. धन्यवाद सर. आशा फाउंडेशन खरंच उत्तुंग कार्य करत आहे, उत्तम कार्य करत आहे. आशा गौरव पुरस्कारानिमित्त अनेक मुलींना सुद्धा सहकार्य मिळेल त्यांच्या आयुष्यात सर्वोच्च शिखरावर जाण्यासाठी. आपणही हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवावा आणि आशा फाउंडेशनच्या आशा गौरव पुरस्कारासाठी नामनिर्देशन करण्यासाठी या व्हिडिओतर्फे आम्ही एकच आवाहन करतो की खाली दिलेल्या नंबरवरती आशा फाउंडेशनच्या टीमला संपर्क साधा. ते तुम्हाला फॉर्म देतील आणि हा फॉर्म भरून निवड निकष पूर्ण करणाऱ्या मुलींना व महिलांना आशा गौरव पुरस्कार दिला जाईल. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावा. शाळेचे मुख्याध्यापक, सामाजिक संस्था तसेच पालक आणि इतर लोक यांच्या मार्फत आशा गौरव पुरस्कारासाठी आपण सहकार्य करावे हीच कळकळीची विनंती. धन्यवाद.